नमस्कार, क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। अनधिकृत खत वाहतुकीवर कृषी विभाग व पोलिसांची धडक कारवाई, ट्रकसह 2,82,000चा मुद्देमाल जप्त। कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कृषी विभागाने अनधिकृत खत वाहतूक आणि विक्री प्रकरणी मोठी कारवाई करत धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश केलाय। या संयुक्त कारवाईत पोलिसांनी आणि कृषी विभागाने मिळून 2,82,000चा विविध रासायनिक खतांचा साठा आणि ट्रक जप्त केलाय। ही कारवाई 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कनाशी बाजारपेठ परिसरात करण्यात आली। ॲग्रोझोन या कंपनीच्या नावाची टाटा एक्स MH15 HS5672 ही गाडी संशयास्पदरित्या खत वाहतूक करताना आढळून आली। यावेळी कृषी अधिकारी विठ्ठल रंदे यांनी तात्काळ गाडी थांबवून तपासणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रासायनिक खतांचा साठा आढळला। जप्त खतांचा तपशील: गाडीत सुपर 303 NP 130045 NPK 134013 फर्टिलायझर मिक्सचर मॅग्नेशियम सल्फेट अशी विविध रासायनिक खते होती। सदर खतांची एकूण किंमत 2,82,335 इतकी असून ही खते DCM श्रीराम लिमिटेड, ICL मॅनेजमेंट आर ट्रेडिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, IGL फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड, पुरा सिमटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि साईनाथ ॲग्रो वेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपन्यांच्या नावाने असल्याचे नमूद आहे। कंपनी व चालकावर कारवाई। तपासादरम्यान वाहन चालक दीपक सूर्यभान जाधव राहणार निफाड याने सांगितले की ही खते निफाड येथील ॲग्रोझोन कंपनीकडे विक्रीसाठी नेण्यात येत होती। या कंपनीचे संचालक संदीप सुभाष भामरे राहणार नाशिक असून यांच्या विरोधातही चौकशी सुरू करण्यात आली आहे। कृषी अधिकारी विठ्ठल रंदे यांनी सांगितले की सदर खतांची विक्री व वाहतूक करण्यासाठी कंपनीकडे आवश्यक परवाना नव्हता, त्यामुळे संबंधितांवर खत नियंत्रण आदेश 1985, विषारी पदार्थ कायदा 1966 आणि आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। संयुक्त कारवाईत पोलिसांचा सहभाग। ही कारवाई तालुका कृषी अधिकारी कार्यालय कळवण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अभोणा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली। या धडक कारवाईमुळे अनधिकृत खत विक्री रॅकेटचा मोठा भांडाफोड झाला असून कृषी विभागाच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होते। या प्रकरणाचा पुढील तपास अभोणा पोलिसांकडून सुरू आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, अभोणा, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या